सगळं ऐकण्यात काही इंटरेस्ट नाहीये. तुला काय बोलायचं ते पटकन. अनुला घराबाहेर काढायचं. का? हजार करण्यात त्यासाठी माझ्याकडे डोक्यात जाते ती माझ्या. सतत आपल्या घरात अनु किती ग्रेट आहे, अनु किती महान आहे, अनुने आज हे केलं, अनुने आज ते केलं. डोकं ना आऊट होतं माझं. त्या घरची मोठी सून मी आहे. मला तो मान कधी मिळालाच नाही. सगळा मान त्या अनुला, सन्मान अनुला, मोठेपणा अनुला. पण आता बास झालं. एक क्षण ही ती अनु मला माझ्या घरात नकोय. म्हणजे तुला तुझ्या घरात दुसऱ्या बाईचाच प्रॉब्लेम आहे? पण मी त्याच घरात येणार तेव्हा? ते बघू ग नंतर. आता मला त्या अनुप्रियाला घराच्या बाहेर काढायचं आणि त्यासाठी मी काहीही करेन. ठीक आहे, वेळ आली की सांगते तुला. कसली वेळ? अगं वेळ होतोय ना मला, मी निघते हे सांगत होते मी वहिनींना. मला इथून अजून मीटिंगला पण जायचंय. आणि उपवासही आहे ना तुझा? हो, उपास केलाय ना मी. माझ्या लाडक्या नवऱ्यासाठी उपास केलाय. आता घरी जाऊन आधी त्याला भेटेन आणि मग मीटिंगला जाईन. ओके, भेटू लवकरच. बाय. वहिनी किती छान आहे ना ती. म्हणजे ती इतकी मॉड आहे, इतकी बिझी असते, तरी आपले संस्कार विसरली नाही. पूजा किती मनापासून केली ना तिनं. हो, मला फार आवडली. आलेच. अवीला साडीच आवडते ना, मग आता मला पण साडी आवडते. अशीच जाणार आहे मी त्याच्यासमोर. मला बघून एकदम फ्लॅट होणार आहे तो. थँक्स अनु, नकळत तू दिलेला इन्फॉर्मेशनचा फायदा होतोय मला. और आय कॅन से तो मी करून घेतलीये. गुड मॉर्निंग अवी. व्हेरी गुड मॉर्निंग. क्या बात है, नवीन शर्ट. शनयाने गिफ्ट दिलाय. शनयाने? कधी? त्या दिवशी कॉन्ट्रॅक्ट मिळाला ना, त्याच दिवशी तिने मला गिफ्ट केला. आजकाल तुझ्यावर खूपच मेहरबान होते. ते तुला लिफ्ट काय देते, शर्ट काय गिफ्ट देते. उगाच काहीतरी. ती जरा मोकळ्या स्वभावाची आहे रे, बाकी काही नाही. जपून राहा जरा अवी. पार्टीच्या रात्रीपासून बघतोय ती तुझ्या सोबत असली की जरा विचित्रच वागते. असं काही नाही रे. हा, पण एक गोष्ट लक्षात ठेव, अनुचा जर तुला फोन आला तर भस्कन काही सांगू नको, कळलं काय? मी कशाला काही सांगू त्यांना. त्या दिवशी कॉन्ट्रॅक्टचं कुणी सांगितलं? अरे ओघाने सांगून गेलो. नाही नाही सांगायचं. बायका डेंजर असतात, त्या राईचा पर्वत करतात, लक्षात ठेव. मला विचारल्याशिवाय अनुशी काही बोलू नकोस. मी घेईन काळजी, पण तू जरा जपून राहा. त्या शनयाचं वागणं काही बरोबर नाहीये. एक साधी ठिणगी देखील संसाराला आग लावायला पुरेशी असते. अरे काय चाललंय तुझं? कुठला ट्रॅक पकडलायस तू? माझा अनुवर खूप प्रेम आहे. ती त्या वटपौर्णिमेसाठी उपवास धरलाय तिने माझ्यासाठी. अरे छान तयार होऊन माझ्यासाठी पूजा करणार आहे ती. उगाच वाटेल ते बोलू नकोस रे. उपवास ठेवलाय ना वहिनींनी, मग वेळेत घरी जा आणि मग म्हण मी मस्त चाललंय माझं म्हण. पोचणारच आहे मी. आता आपण मीटिंगला वेळेत पोचूया का? महत्वाचं आहे ते. चल चल. अचानक असा ऐतिहासिक का बोलतो काय माहिती.
संध्याकाळ झाली पण हे अजून का आले नाही? कुठे राहिलेत? अवी आज मला खूप छान वाटतंय. मला पण काय असं साईटवर गेलो, काम दिसलं ना की मला छानच वाटतं, मजाच येते मला. किती बोरिंग आहे यार तू अवी. आज दिवसभर मी तुझ्यासोबत आहे म्हणून छान वाटतं आणि तुला काय साईटवर गेलो म्हणून छान वाटतं. आई शपथ, तुम्ही बायका म्हणजे इतक्या कॉम्प्लिकेटेड असता ना. चल निघतो मी. ए हॅलो, काय निघतो काय? काय यार अवी, मी दिवसभर तुझ्यासोबत आहे, इतकी छान साडी नेसली मी तुझ्यासाठी, एक साधी कॉम्प्लिमेंट पण नाही देणार मला? कशी दिसते? मला आवडते म्हणून. हो. अगं नवऱ्यासाठी उपवास केलास ना, गंमत करत होतो. छान दिसते बरे साडी. थँक्यू. बरं चला निघतो मी आता. काय आज ते वटपौर्णिमा, अनु घरी वाट बघत असेल माझी. तू पण उपवास ठेवलास ना, तुला पण घरी जाऊन खायचं असेल, उपवास सोडायचा असेल. खरं तर तू उगाच आलीस, तुला साईटवर यायची गरजच नव्हती. आणि ठीक आहे, म्हणजे आता काम कळलंय मला, मी सांभाळेल. चला बाय. काय ग, काय काय होतंय? गरगरते गरगरते? चक्कर आहे, चक्कर आहे. ते कळतंय मला, गरगरत म्हणजे चक्कर. नाही तू खाल्लं नाहीयेस काही, थांब आपण खाऊया. नाही, नको नको, घरी जाऊनच उपास सोडायचा आहे मला. वटपौर्णिमा आहे ना आज. नको, प्लीज ऐक ना, तू घरी ड्रॉप कर ना मला प्लीज. मी तुला तुझा ड्रायव्हर. अरे तू गेला मगाशी, कामानिमित्त बाहेर पाठवले. तू चल ना अवी, मला गरगरतंय. अरे चल लवकर चल.